सध्या नगर परिषदा नगरपंचायतीच्या निवडणूक आहेत, मात्र बीड परळीमधले वातावरण वेगळ्या चर्चेत एकंदरीत रंगलेलं पाहायला मिळते. काल धनंजय मुंडे जे माजी मंत्री कृषी मंत्री राहिलेले आहेत त्यांनी परत एकदा त्यांना वाल्मिक कराड यांच्या घेऊन जायचे. खरं तर वाल्मिक कराड जेलमध्ये आहे आणि एका खुनाच्या प्रकरणात आहे. याचाच अर्थ धनंजय मुंडेंनी प्रूव्ह केलं की वाल्मिक कराडांचे एकच आहे आणि धनंजय मुंडेंच्या सपोर्टमुळेच वाल्मिक कराडांची गुन्हेगारी प्रवृत्ती फोपावलेली होती. आणि वारंवार त्या भागातील जनतेनं मागणी केलेली आहे की या देशमुखांच्या हत्येच्या प्रकरणात धनंजय मुंडेंच्या पाठिंब्याने ज्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत आणि धनंजय मुंडेंनी आपल्या वक्तव्यातून ते सिद्ध केलेले आहे. हे होत असताना परळीतले जे उमेदवार आहे, विधानसभेला ज्या पद्धतीनं बूथ कॅप्चरिंग असेल, बूथवर दादागिरी असेल, दुसऱ्या उमेदवारांना येऊ सुद्धा द्यायचं नाही अशा पद्धतीनं स्थिती होती, तशीच पुन्हा होऊ शकते अशी भीती नगरपालिकेच्या सगळ्या उमेदवारांनी व्यक्त केलेली आहे. तसंच बीडमध्ये चालू आहे पूर्ण जिल्ह्यामध्ये. निवडणूक आयोगानं याच्यावर सुस्पष्ट भूमिका घेण्याची गरज आहे. पोलीस यंत्रणेने सुद्धा याच्यात अग्रेसिव्ह वागण्याची गरज आहे. परंतु या ठिकाणी पोलीस यंत्रणा असो, प्रशासनाची यंत्रणा असो, ही सत्ताधारी पक्षाला कशी मदत होईल असा प्रयत्न करतो, परंतु याला निश्चित आम्ही विरोध करू, याच्या विरुद्ध आवाज उठवू. राज्य निवडणूक आयोगाकडे काल तुम्ही शिष्टमंडळ घेऊन गेला होता. तुम्हाला वाटतंय का नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीमध्ये पण तुम्हाला फटका बसू शकतो त्या त्रुटींचा? बिलकुल, कारण ज्या पद्धतीनं मतदार याद्या झालेल्या आहे, या मतदार याद्या करताना मोठ्या प्रमाणावर घोळ झालेलाच आहे. भौगोलिक रचनेनुसार ही मतदार यादी होत असताना कित्येक प्रभागामध्ये बाहेरचे लोक इथं आले आणि इथले लोक बाहेर फेकले, असं अनेक ठिकाणी नव्हे प्रत्येक ठिकाणी तक्रारी आहेत. आणि या तक्रारी एका ठिकाणच्या नाही तर प्रत्येक ठिकाणच्या आहे. याच्याविषयी राज्य निवडणूक आयोगाने भूमिका घेतली पाहिजे, कारण लोक काही एक एक करून कोणते ऑब्जेक्शन देत नसतं. लोकांना मतदानाच्या दिवशीच जाग येत असते या विषयाची. म्हणून राजकीय पक्षांनी असे काही ऑब्जेक्शन सादर केल्यानंतर त्याची शहानिशा करा. असं आम्ही म्हणत नाही की आम्ही म्हटलं ते कराच, पण आम्ही जे म्हणतो त्याची शहानिशा करा. ते सत्य असेल तर त्याच्यावर कारवाई करा. राज्य निवडणूक आयोग बहुधा याच्यावर सकारात्मक प्रतिक्रिया, सकारात्मक वागण्याची शक्यता निश्चित आहे. असं काही नाही आहे. याच्यातला विषय महत्वाचा आहे. हे काही पक्षीय विषय नाही आहे. हा विषय सगळ्या मतदारांचा आहे. उद्या काँग्रेसने असे काही भूमिका घेतली तर आमचा त्या भूमिकेला पाठिंबा आहेच. उद्या त्यांनी बोललं तर आम्ही त्यांच्यासोबत येतो, आमची काही अडचण नाही. काँग्रेसकडे पक्षीय संघटनात्मक रचना जास्त प्रभावी असू शकते, त्यामुळे ते कमी दिवसात हे काम करू शकतात. आम्हाला 21 दिवसाची मुदत आम्ही मागितलेली आहे. खरं तर अजितदादा एका नगरपालिकेचे नेते आहे की राज्याचे नेते आहे, हा मला त्यांच्याकडे प्रश्न आहे. अजितदादा ज्या विषयी बोलतात तिथे नुसतं समोर शहरात धमक आहे, ग्रामीण भागात तिथे ते झालंय. परंतु ठीक आहे, सगळीकडे चांगलं आहे असं आपण समजू. परंतु अजितदादा तेवढ्याच भागाचे नेते आहे की या राज्याचे उपमुख्यमंत्री आहे, या वक्तव्यातून कळायला मार्ग नाही. खरं तर राज्याची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. उपमुख्यमंत्री ते वर्षानुवर्ष आहेत. त्यामुळे या विषयात सुद्धा त्यांनी लक्ष दिलं पाहिजे. कोणत्या नेत्यांना दोष देण्याची गरज नाही. देशातल्या मेजॉरिटीनं नेते त्यांचेच आहेत. सर, आयआयटी बॉम्बेचं नाव बदलून आयआयटी मुंबई करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची मागणी केली मुख्यमंत्र्यांनी. त्यावरून हा वाद असा झाला की केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग जे आहे ते मुंबईत आले होते. ते असं म्हटले की आयआयटी बॉम्बे असं नाव जे आहे ते ठेवलंय हे बरं झालं असं त्यांनी म्हटलं आणि त्यानंतर हा वाद वाढला.
आता बॉम्बेचं नाव मुंबई झाल्यानंतर अशा सगळ्या संस्थेचं नाव मुंबई झालं पाहिजे. अशा सगळ्या संस्था ज्यांचं ज्यांचं नाव बॉम्बे होतं, आता बॉम्बेचं मुंबई याला मान्यता मिळालेलीच आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं जी मागणी आता होतीये IIT मुंबई हे म्हणायला काहीच हरकत नाही. त्याच्यात फार काही ऑब्जेक्शनेबल आहे अशातला काही भाग नाही. एकनाथ शिंदे यांनी टीव्हीला मुलाखत दिली आहे. त्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की आमचं जे फोडाफोडीचं राजकारण होतं ते थांबलेलं आहे. दिल्ली भेटीमध्ये स्थानिक पातळीवरती कुठलीही चर्चा झाली नाही आणि जो काही थोडा वाद झाला दोन्ही पक्षांमध्ये तो आता शमलेला आहे असं त्यांनी म्हटलं. खरं तर फोडाफोडीचे मी शेकडो उदाहरणं आत्ताही देतो, तुम्हाला रोज चालू आहे. वरवरचं तिथं थांबलं जरी असलं, काल बघा संभाजीनगरात एक फुलंब्री नगरपालिका आहे, तिथला शिंदे गटाचा उमेदवारच भाजपमध्ये प्रवेश केला त्यांनी नगराध्यक्षाचा. तिथली महिला आघाडीची जिल्हाध्यक्ष शिंदे गटाची 3 भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. आणि त्याच दिवशी गिरीश महाजनांनी शिंदे गटाच्याच लोकांना पकडून धमकावून घेऊन गेले जामनेर नगरपालिकेत आणि स्वतःच्या बायकोला नगराध्यक्ष म्हणून बिनविरोध निवडून आणलं. आणि त्याच्यामुळं फक्त मीडियासमोर ते बोलले की आमचं असं ठरलं, परंतु प्रत्यक्षात खाली त्याची अंमलबजावणी नाही. जे चालू होतं तेच चालू आहे. सर, काल राज ठाकरेंनी म्हटलेलं आहे परवा आता बाबा ही निवडणूक मराठी लोकांसाठी शेवटची निवडणूक असेल मुंबईची. खरं आहे, मराठी माणसांनी एकत्रित झालं पाहिजे. ज्या पद्धतीनं बिहारचे मतदार मुंबईमध्ये येत आहेत, गुजरातचे मतदार मुंबईमध्ये येतात आणि मराठी माणूस मतदान करताना अनास्था दाखवतो, याविषयी राजसाहेबांनी हे वक्तव्य केलेलं असावं. म्हणून मराठी माणसांना जागृत होऊन या निवडणुकीमध्ये मतदान केलं पाहिजे आणि मराठीची भूमिका जो घेतो त्याच्या मागे भक्कमपणे उभं राहिलं पाहिजे. हे बस सगळ्यांनी जे सत्ताधारी पक्ष त्यांच्या विरोधात एकत्र झालंच पाहिजे. कारण एकीकडं ते 3 पक्ष समजा भाजप असेल, शिंदेंचा गट असेल, अजितदादांचा गट असेल, हे ज्या अर्थी एकत्रित लढतात त्यांच्या उर्वरित सगळ्या राजकीय पक्षांनी एकत्र येऊन या 3ही पक्षांच्या विरोधात लढाई लढली पाहिजे, आघाडी केली पाहिजे. आणि ते केलं. याच्यात मग आता सगळ्यांची विचारसरणी एकसारखी थोडी असते. सगळ्यांची प्रत्येकाच्या ही आपली आघाडी आहे. आघाडी म्हणजे काय एक विचार असायचं काही गरज नाहीये. सीट ऍडजस्टमेंट आहे. आणि म्हणून अशा पद्धतीने सगळ्यांनी मिळून एकत्रित जर लढा दिला तरच आपल्याला या सगळ्याच्यावर विजय सोपा आहे. आणि त्याच्यामुळे कोणाचाही आपण हा चालत नाही तो चालत नाही अशा पद्धतीने भूमिका घेतली नाही पाहिजे असं मला तरी वाटतं. का होत आहे की बीड जिल्हा केंद्रस्थानी राहतोय चर्चेच्या आणि कुठली घटना घडली महाराष्ट्रात तर ती बीड जिल्ह्याला जाऊन त्याचा संबंध जुळतो अशा प्रकारची घटना बाहेर आहे. असं का होतं? असं का होतं म्हणजे आता बीडच्या एका कलेक्टरकडेच एक बोर्ड जातं. आता येईल 1-2 दिवसात ते सगळं क्लिअर की बीडमध्ये पासवर्ड वापरून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. आणि याच्यात जर कलेक्टर सारखा मोठा अधिकारी सहभागी असेल, आता कोणताही कलेक्टर असं कसा करू शकतो कोणाचा सपोर्ट असल्याशिवाय? आणि म्हणून बीडमध्ये या घटना होत आहेत. पोलिसांकडून अशा घटना होतात, प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून घोषणा असं होतात. कारण याला अधिकाऱ्यांनी, पोलिसांनी किंवा अधिकाऱ्यांनी राजकीय नेत्यांच्या हाताचं ठीक आहे ऐकावं राजकीय नेत्यांचं, मी ऐकून असं म्हणणार नाही, परंतु जे योग्य आहे तेच ऐकावं. अयोग्य गोष्टीवर निर्भीडपणे अधिकाऱ्यांनी सुद्धा मत व्यक्त केलं पाहिजे, परंतु ते तिथं होत नाही आणि परिणामी बीडचं नाव बदनाम होतंय. प्रश्न एक आणखी असा आहे, मागील विधानसभा निवडणुकीमध्ये अख्तर मुस्लिम जे राष्ट्रवादीचे नेते आहेत, मंत्री आहेत विद्यमान, त्यांनी एक वाक्य म्हटलं होतं, शरद पवार आपसे बैर नाही तिथले स्थानिक उमेदवार आहेत शरद पवार आपसे बैर नाही, समरजीत घाटे अब तेरी खैर नाही, असं त्यांचं वाक्य होतं ड्युरिंग विधानसभा निवडणूक. आता एकत्रितरित्या त्यांचं मन की बात होते
जोडून घेतलेलं आहे. असं का होत असेल? महाविकास आघाडी मधला एक पक्ष आणि महायुती मधला एक पक्ष असं काय जुळलंय की हसन मुश्रीफ आणि खाडगे एकत्र आहात? नगरपालिका म्हणजे छोटंसं कार्यक्षेत्र असतं. कित्येक नगरपालिका कित्येक व्यक्ती वर्षानुवर्षे चालवतात. ते कोणत्याही पक्षात असो, कोणत्याही गटात असो, त्यांच्या नियंत्रणात त्या नगरपालिका असतात. छोटे छोटे गाव असतात, राजकीय लागेबांधे असतात, नात्यागोत्याचे लागेबांधे असतात, जुन्या परंपरा हेवे दावे राजकीय त्याचे लागेबांधे असतात. काही जणांना हरवायचं असतं, काही जणांना जिंकवायचं असतं आणि म्हणून सगळे अशा पद्धतीनं आपल्याला योग्य होईल तशा पद्धतीनं एकत्र येत असतात. असं एकत्र आलं म्हणजे लगेच आघाडी एकत्र आली कोणती असं मानणं योग्य होणार नाही, कारण त्या गावातल्या काही गणित असतात, त्याच्यात थोडंसं वरून दुर्लक्ष झालं पाहिजे असं मला तरी वाटतं. काय म्हटलं त्यांनी? मला माहिती नाही कुणाल कामराने काय बोललं, परंतु कोणत्या एक टीका करण्याचा एक स्तर असावा असं मला तरी वाटतं. सर, जिल्हा परिषदेत निवडणुका कोर्टात अडकलेल्या आहेत, त्यांच्यावर स्टे येऊ शकतो, ते पुढे ढकलला जाऊ शकतं, कसं होतं? मला नाही वाटत स्टे येऊ शकतो किंवा पुढे समजा ठरलं किंवा कोर्टाने आदेश दिला 50% आरक्षण करा, तर निवडणूक आयोगात मला असं वाटतं एक तासाभरात या गोष्टी करू शकतो. त्याला फार अवघड काम आहे, ते काय सगळ्या ठिकाणचं नाहीये, काही ठिकाणचं आहे. त्याच्यामुळे निवडणुका फार पुढे जातील असं काही एवढं त्याच्यात वेळ लागणार नाही. एक दिवसाचं काम आहे. निवडणूक आयोग मला असं वाटतं ते एका दिवसात अशा गोष्टी करू शकतं. पुन्हा एकदा नव्यानं रिझर्वेशन काढावं लागेल. वॉर्ड रचना झालेली आहे, गट रचना झालेली आहे. निवडणूक आयोगाला असं करायचं ठरलं किंवा सुप्रीम कोर्टाने तसे आदेश दिले तर एक दिवसात या सगळ्या गोष्टी होऊ शकतात असं मला तरी वाटतं. सर, नाशिकमध्ये एक मोठं अवैध गरबलेली विधान केंद्र एक रॅकेट मिळाले मोठ्या प्रमाणात नाशिकमध्ये. मागच्या काळामध्ये अशी फार केंद्र होती, ती तपासली जायची, पाहिली जायची, परंतु आता पुन्हा मागच्या वर्ष दीड वर्षात अशा विषयाकडे दुर्लक्ष होतंय. गर्भ लिंग निदान हे एक अतिशय चुकीची प्रथा आहे. गर्भ कोणताही असो, मुलाचा असो का मुलीचा असो, शेवटी तो गर्भ आहे, शेवटी तो जीव आहे. या हेतून आपण पाहिलं पाहिजे. सरकारने या सगळ्या केंद्रावर कडक कारवाई करावी, भले नाशिकची असेल नाही तर कुठली असावी. मधल्या काळात अशा गोष्टी मागच्या काळात महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणात घडत होतात. मधल्या काळात त्याच्यावर नियंत्रण आलं, परंतु नव्यानं अशा गोष्टी सुरू झालेल्या आहे. सरकारने विशेषतः आरोग्य विभागाने याच्यावर लक्ष दिलं पाहिजे बारकाईनं. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.